नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक. होम असाइनमेंट क्वेश्चन्स विविध कोर्सेसची ऑफिशियल वेबसाईटवर येण्यास सुरुवात झालेली आहे. आज आपण M58 प्रोग्राम कोड म्हणजेच MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन थर्ड सेमिस्टरचे होम असाइनमेंट क्वेश्चन कसे डाउनलोड करायची त्याविषयी माहिती घेणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, ऑफिशियल वेबसाईट ब्राउझरमध्ये टाईप करायचं आहे ycmu.digitaluniversity.ac आणि सर्च करायचं आहे. सर्च रिझल्टमध्ये वेबसाईट जसं तसं खाली आली की त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर होम पेजवर जाऊन पोहोचतो. तिथे डाव्या हाताला होम असाइनमेंट शब्द दिसते तुम्हाला. होम असाइनमेंटवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर विविध प्रोग्रामची लिंक दिसेल. तर आता आपला MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन MA लोकप्रशासन आहे, ती MA मध्ये आहे, म्हणजे PG प्रोग्राममध्ये आहे. त्याच्यामुळं PG प्रोग्राम्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तेथे क्लिक केल्यानंतर आता जी स्क्रीन दिसत आहे तुम्हाला, ती स्क्रीन तुम्हाला समोर दिसायला चालू होते. मग आता सध्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन चे थर्ड सेमिस्टरचे होम असाइनमेंट क्वेश्चन पाहायचं आहे. त्यामुळे त्याचा प्रोग्राम कोड आहे M58. तर M58 कुठं आहे का बघा, इथं आहे. M58 वर क्लिक करायचं. इथं तुम्हाला दिसतंय M58 सेमिस्टर थर्ड सेमिस्टरचे बघायचे असल्यामुळे सेमिस्टर थर्डवर क्लिक करायचं. यस. तर तुम्हाला स्क्रीनवर 6 पेपर्स दिसत आहेत. ह्याच्यात कंपल्सरी असतील काही आणि 1 ते 2 ऑप्शनल असतील. कंपल्सरी सब्जेक्ट सर्वांनाच असेल. ऑप्शनल बाबत मात्र तुम्ही तुमच्या सेकंड इयरच्या जी ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्याच्यामध्ये थर्ड सेमिस्टरच्या पेपरमध्ये पाहून घ्या की तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट कोणता आहे. तेही तुम्हाला ठाऊक नसेल तर तुमचे स्टडी सेंटर कॉलेजला फोन करायचं आणि तुमचं थर्ड सेमिस्टरला ऑप्शनल पेपर कोणता आहे विचारायचं. हे विचारल्यानं सोपं काय होईल की ऑप्शनल पेपर सर्वांचा सारखा असतो असा नाही. ठीक आहे. तुम्ही दुसऱ्याचं होम असाइनमेंट तयारी करून ठेवचाल आणि तुम्हाला ज्यावेळेस जमा करायचा टाईम येईल त्यावेळेस कळेल की हे आपलं नव्हतं ऑप्शनल पेपर. त्यासाठी स्टडी सेंटर कॉलेज किंवा तुमचं सेकंड इयरचं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मच्या प्रिंटवर थर्ड सेमिस्टरचे पेपरची नावे पाहून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. इथे 6 पेपर दिसत आहेत. पहिल्या पेपरवर क्लिक करू. तुम्ही मी म्हणल्याप्रमाणे ह्याला डाउनलोड करू शकता. तसेच जर तुम्हाला डाउनलोड करायचं कंटाळा येत असेल तर तुम्ही यूट्यूब चॅनल आपलं उघडून ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता. ह्याच्यात सुद्धा मी सर्व डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. सर्वच दाखवलेलं आहे. तुम्हाला डाउनलोड करायची पण आवश्यकता नाही. यूट्यूबचा व्हिडिओ पॉज करून झूम करून तुम्ही सर्व माहिती वाचू शकता, लिहून घेऊ शकता. ठीक आहे. ओके. तर पेपर नंबर 1 पेपर क्रमांक 1चं नाव आहे भारतातील लोकशाही व विकास आणि याचा कोड आहे PAD 601. पेज नंबर 1च्या इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्या. पेज नंबर 2वर विषयाचे नाव PAD 601 भारतातील लोकशाही व विकास. गृहपाठ क्रमांक 1, गृहपाठ क्रमांक 2. गृहपाठ क्रमांक 1 मध्ये लेखी प्रश्न असणार आहेत. गृहपाठ क्रमांक 2 मध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रश्न आणि त्याच्याखाली 4 बहुपर्याय दिलेले असतील. त्या पर्यायापैकी एक अचूक उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. हे वाचून घ्यायचं आहे. पेपर क्रमांक 1 झाला. बॅग घेऊया. पेपर क्रमांक 2. पेपर क्रमांक 2 PAD 602 सार्वजनिक धोरण. त्याच्यातले पेज नंबर 1च्या इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्या. विषयाचे नाव पेज नंबर 2वर चालू आपण आता. विषयाचे नाव PAD 602 सार्वजनिक धोरण. गृहपाठ क्रमांक 1, गृहपाठ क्रमांक 2 हे सर्वच लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आता आपल्या एक सबस्क्रायबरने आपल्या एका प्रश्न कमेंट केली होती. प्रश्न विचारला होता की ही जी वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रश्न आहेत असेच प्रश्न तुम्हाला थर्ड सेमिस्टरच्या एक्झाममध्ये येतील का. तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न येत नाहीत सेमिस्टरच्या एक्झाममध्ये, युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये येत नाहीत. हे तुमचा अभ्यास व्हावा त्यानिमित्तानं तुम्ही प्रश्न हुडकावं
शोधण्यामध्ये तुम्हाला विविध मुद्दे सापडतील. त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करण्यासाठी मुद्दामून वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न टाकलेत MCQ. ठीक आहे. मेन जी लेखी परीक्षा असणार आहे युनिव्हर्सिटीची त्याच्यामध्ये तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न असणार नाहीत. ठीक आहे. MCQ असणार नाहीत. हां, गृहपाठ क्रमांक 1 मध्ये दिलेले 10 गुणांचे आणि 5 गुणांचे प्रश्न मात्र असू शकतात. ठीक आहे. दीर्घोत्तरी प्रश्न असू शकतात. त्यामुळं प्रश्नाचं उत्तर सांगितलेलं आहे. ठीक आहे. 2 पेपर झाले, तिसरा पेपर घेऊ. हे गुगल ड्राईव्हमध्ये ओपन करायचं तुम्हाला. त्याच्यातून सेव्ह पण करता येईल तुम्हाला गुगल ड्राईव्हमध्ये. तसेच तुम्हाला प्रिंट पण काढून घेता येईल, वाचता पण येईल. तिसऱ्या पेपरचं नाव आहे PAD 603 महाराष्ट्र प्रशासनाची रूपरेषा. पेज नंबर 1चे इन्स्ट्रक्शन्स काळजीपूर्वक वाचायचं आहे. पेज नंबर 2वर विषयाचे नाव PAD 603 महाराष्ट्र प्रशासनाची रूपरेषा. गृहपाठ क्रमांक 1 मध्ये दीर्घोत्तरी प्रश्न, गृहपाठ क्रमांक 2 मध्ये बहुपर्यायी प्रश्न. 3 पेपर झालेले आहेत आपले. चौथा पेपर घेऊया. चौथ्या पेपरचं नाव आहे PAD 604 शिवकालीन प्रशासन. पेज नंबर 1वर इन्स्ट्रक्शन वाचून घ्या. पेज नंबर 2वर विषयाचे नाव PAD 604 शिवकालीन प्रशासन. गृहपाठ क्रमांक 1. एकच गृहपाठ आहे. एक 10 गुणांसाठी प्रश्न आहे, एक 5 गुणांसाठी प्रश्न आहे. हा छोटा पेपर असणार आहे, स्मॉल पेपर असणार आहे. ह्याचा गृहपाठसुद्धा स्मॉल आहे. 5वा पेपर. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. त्यामध्ये मी इतरही गोष्टी सांगत असतो व्हिडिओ चालू असतानाच. 5व्या पेपरचं नाव आहे PAD 605 स्वयंसेवी संस्था आणि सहकार प्रशासन. पेज नंबर 1चे इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायचे पूर्ण, जनरल इन्स्ट्रक्शन्स. पेज नंबर 2वर विषयाचे नाव आहे PAD 605 स्वयंसेवी संस्था आणि सहकार प्रशासन. गृहपाठ क्रमांक 1 मध्ये दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी प्रश्न आहेत. लेखी प्रश्न, डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न आहेत. गृहपाठ क्रमांक 2 मध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न आहेत. 10 प्रश्न आहेत. 10 प्रश्नाला प्रत्येकी 4 तुम्हाला पर्याय दिले जाणार आहेत. 4 पैकी अचूक पर्यायाचं उत्तर म्हणून लिहायचं आहे. ठीक आहे. 5 पेपर झालेले आहेत. शेवटचा पेपर पाहणार आहोत आपण. ह्याच्यातला ऑप्शनल कोणता आहे तुमचा पहा. 6व्या पेपरचं नाव आहे PAD 606 लोक प्रशासनातील नवप्रवाह आणि आव्हाने. ठीक आहे. पेज नंबर 1वरील जनरल इन्स्ट्रक्शन्स वाचायचे आहेत. पेज नंबर 2वर विषयाचे नाव PAD 606 लोक प्रशासनातील नवप्रवाह आणि आव्हाने. गृहपाठ क्रमांक 1 मध्ये 3 प्रश्न आहेत. गृहपाठ क्रमांक 2 मध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन M58 MA लोक प्रशासनाचे आपण 6 पेपर 3rd सेमिस्टरचे होम असाइनमेंट क्वेश्चन्स सर्व पाहिलेले आहेत. हे प्रश्न आपल्याला काय करायचं आहे की शोधून ठेवायचं आहे, हायलाईट करून ठेवायचं आहे. पुस्तके तुमच्या स्टडी सेंटर कॉलेजमध्ये अवेलेबल असतील तर घ्यायचं आहे आणि वाचन करून अंडरलाईन करून ठेवायचे उत्तर. आणि अवेलेबल नसतील स्टडी सेंटरला कॉलेज पुस्तके तर ycmu.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन होम पेजवर जाऊन वरच्या साईडला सर्वात वरी एक टॅब दिलेला आहे फ्री बुक्स ई बुक्स फ्री डाउनलोड. त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तेथे क्लिक करून तुमचं प्रोग्राम कोणता आहे निवडायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं PG प्रोग्राम कोणता आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम. हां, आणि तुम्हाला ऑनलाईन अपलोड करायचं ध्यानात ठेवायचं आहे. उत्तरे लिहून पुन्हा अपलोड करायचे आणि उत्तरे लिहिण्यासाठी तुमच्या नॉर्मल पेजचा उपयोग करायचा नाही. त्याची वेगळी वेबसाईट आहे. तुम्ही ह्या होम असाइनमेंट्समध्ये सुद्धा दाखवलेली आहे वेबसाईट. ती वेबसाईट मी नंतर सांगेन. त्या वेबसाईटवर जाऊन तुमचं युजर ID पासवर्ड टाकून तिथं आन्सर शीट डाउनलोड करायचे. त्याच आन्सर शीटवर विद्यापीठाची आन्सर शीट मिळणार आहे तुमच्या प्रोफाईलमधून. ते डाउनलोड करून घेऊन त्याच आन्सर शीटवर उत्तरे लिहायचं आणि तीच आन्सर शीट अपलोड करायची तुम्हाला त्याच वेबसाईटवर, एकाच वेबसाईटवर. ठीक आहे. आता ही होम असाइनमेंट डाउनलोड करायची वेबसाईट अलग आहे आणि ती जी अपलोड करायची वेबसाईट ती अलग आहे. 2 अलग अलग वेबसाईट आहे. हां, ठीक आहे. ही ध्यानात आलं म्हणून सांगितलं. अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रीण नातेवाईकांपर्यंत शेअर करायला विसरायचं नाही. व्हॉट्सअपद्वारे शेअर करा, इतर सोशल मीडिया चॅनल्सद्वारे तुम्ही शेअर करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.